रामकृष्णारी माऊली माऊली संत वचनामृती आध्यात्मिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण सगळेजण जे भरभरून प्रेम करतायत त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. अजूनही ज्यांनी कोणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावेत, शेअर करावेत, कमेंट्स कराव्यात, बेल आयकॉन प्रेस करून ठेवावं जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील आणि ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आज आपण आता पाहतोय या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 20. आणि इथं भगवंत सांगतायत, भगवंत बोलू लागलेले आहेत. काय म्हणतायत ते बघा. भगवंत सांगतायत कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहं मेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. अर्जुना लक्षात घे, का मी तुला अनासक्त होऊन कर्म कर म्हणतोय? कारण कर्माच्याच योगाने जनकाधिक जे कोणी होते त्या सगळ्यांना सिद्धी प्राप्त झाली. जनक राजा जे पूर्वी जे प्राचीन होऊन गेलेले आहेत तुझ्या अगोदर, ज्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे ते कशामुळं? तर याच कर्मामुळं, कर्माच्याच योगाने जनकाधिकांना सिद्धी प्राप्त झाली. लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखील कर्म करणं योग्य आहे तुझ्यासाठी. बघा इथं काय सांगतायत देव. म्हणून अर्जुनाला सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबा तुला कर्म करायचंय. लोकसंग्रह, लोकांसारखं सगळं काही जमा करत आपले गण गोत असेल, आपतेष्ट असेल, संपत्ती असेल, सत्ता असेल, या सगळ्या गोष्टी मिळवत सुद्धा तुला स्वधर्माचं आचरण जर तू करत राहिलास आणि तेही अनासक्त राहून, तर तुला निश्चितपणे मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. बघा हे कर्म करून सुद्धा त्या ठिकाणी एखादा मनुष्य ज्या मार्गाने एका सर्वोच्च ठिकाणावर जर जाऊन बसलेला असेल तर पुन्हा त्याचं कार्य संपत असं नाही, तर त्याला त्या मार्गापर्यंत येण्यासाठीचा रस्ता दाखवण्याचं काम पुन्हा एकदा आणखी समाजासाठी करावं लागतं. आणि या थोरा मोठ्यांनी सुद्धा तेच केलेलं आहे. अर्जुनला सांगताय जे कोणी वेद मार्गाने वेदाचं आचरण करून जे कोणी पुढे जाऊन थांबलेले आहेत त्यांना पुन्हा अनेकांना त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी परत या कर्मामध्ये रममान व्हावं लागतं. पण ते अनासक्त पद्धतीनं ते कर्म करत राहिले आणि म्हणून ते मोक्ष पदाला प्राप्त करून घेऊ शकले. जे आचरता आपण पया देखी लागेल लोका येया तरी चुकेल अपाया प्रसंगीचे देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया हे कर्तव्य असे बोलले लोकाला. लोकासाठी म्हणून माणसाला कर्म करणं अपेक्षित गरजेचं आहे. मला एखादा हुद्दा मिळाला किंवा मला एखाद्या जर व्यवसायामध्ये जर कुठलं गमक जर मला उपजलं आणि ते गमक वापरून जर मी एखाद्या व्यवसायामध्ये जर यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन बसलेला असेल तर माझं लोकांसाठी कर्तव्य आहे, माझा स्वधर्म आहे की जे मला मिळालेलं आहे ते इतरांना सुद्धा मिळावं आणि त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन करण्याचं कार्य पुनश्च मला सुरुवातीपासून मला करावं लागणार आहे, अशी धारणा ठेवून माणसानं कर्म करणार आणि असं कर्म माणसाकडून केलं गेलं पाहिजे. तरच मग त्या कर्मातून आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येईल. बघा केवळ निष्काम होऊन आपल्याला मोक्ष कधीच मिळणार नाही. आपल्याला कर्म केल्यानंतरच मोक्ष मिळणार आहे. पण ते नेमकं कर्म कसं करावं लागतं याचं सविस्तर मार्गदर्शन या काही श्लोकामध्ये आपण मागच्या ऐकत आलेलं. आणि ही जी गोष्ट आहे ती आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपण अवलंबायला काही हरकत नाही. कारण जे माऊली ज्ञानोबा आहे किंवा भगवान कृष्ण परमात्मा जे काही अर्जुनाला सांगतायत ते सगळं काही आपल्यासाठीच सांगतायत. नवे ते फक्त अर्जुन हा माध्यम आहे. आपल्यामधला, आपल्या सर्वसामान्य जीवामधला आणि देवामधला माध्यम, मीडियम म्हणून आपण ज्याला संबोधतो तो अर्जुन आहे की जेणेकरून त्याच्या माध्यमातून हे गुह्य असणारं ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य भगवंतांनी या गीतेच्या माध्यमातून केलं आहे. जसं डोळस असणारा मनुष्य आंधळ्याच्या हाताला धरून मार्ग दाखवण्याचं काम करतो, तो त्या मार्गाने गेलेला आहे, तो त्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. पण आंधळ्या माणसाला घेऊन जाण्यासाठी म्हणून पुन्हा परत त्याला त्या मार्गाचं मार्गक्रमण करायचं अशा पद्धतीने करावं लागतं. तसं माऊली ज्ञानोबा सांगतात या मार्गी अंधा सरीसा पुढा देख नाही चाले तैसा
अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी, म्हणजे कर्म करून त्यांना दाखवावं लागतं. हा गाय ऐसे जरी नकी जे तरी अज्ञान काय मध्ये तिने कवने तिही कवने परी जाणे जे मार्गात या मार्गाचं जर जाणीव जर करून घ्यायची असेल किंवा माहिती जर करून घ्यायची असेल तर आपल्याला वरतून दाखवावं लागेल, करून दाखवावं लागेल. आणि म्हणून अर्जुना तुला जे काही जे मागे जे होऊन गेलेले आहेत जनकाधिक अशा लोकांना जो मोक्ष मिळाला कर्माचं आचरण करून सुद्धा, कर्म करून सुद्धा, तो कशा पद्धतीनं तर या पद्धतीनं, आणि म्हणून तुला सुद्धा त्याच पद्धतीचं कर्म करावं लागणार आहे असा या ठिकाणी उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करू लागलेले आहेत. रामकृष्ण.